माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सवमध्ये आपण श्रीराम जन्मकथा ओव्या स्वरूपात अभिवाचन ऐकूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी परात्परा, जय जयाजी करुणाकरा. मानव वेशधारी रामचंद्रा, गुणसमुद्रा तुझ नमो. पूर्व प्रतापी देशरथ, अयोध्या पटनो राज्य करीत. रघुकुलभूषण नृपनाथ, प्रजा पाळित नीतीने. पोटी नाही संतान, यांना रायाचे उदास मन. नावडे छत्र सिंहासन, अपत्यहीन यास्तव. एके रात्री नृपनाथ, शय्येवरी असता निद्रिस्त. त्यास स्वप्न पडले अवचित, राव घावे अंतरी. दोघे पुरुष एक कामिनी, यांती मारिले घोरवणी. अपराध तयाचा नसोणी, स्वप्न पाहुणे दचकला. वशिष्ठ गुरुजी सांगे स्वप्न, ते म्हणती अरण्यात जाऊन. तीन स्वापदी एव गुण, मग स्वप्न शांती करू. गुरुवाज्ञेने नृपनाथ, एकटाची गेला वनात. स्वापदे पाये पदार्थ, परी कोठे नाडळती. अस्तास गेला वासरमणी, जलपूर्ण तडांग. अवलोकुणी येते येतील स्वापदे म्हणून. रावैसे वृक्षवरी तो श्रावण तीर्थ हिंडत. माय बापा बैसोनी कावडीत, आला त्या स्थळी अवचित. वृद्धे म्हणती श्रावणा, कृष्णेने झालो व्याकुळ. त्वरित जाऊन आणि जल, झारी घेऊन उताविळ. श्रावण तडांगी पातला, झारी भरुणे घे जीवन. बुडबुड शब्द ऐके रघुनंदन, हे स्वापद आले म्हणून. दिव्य शर सोडिला, तो श्रावणाच्या हृदयी झोंबला. तेने तो भूमीवरी पडला, राम राम म्हणून बोलिला. काणे मारिला हा बाण, कोणे मारिला हा बाण. मनुष्यवाणी ऐकून तत्काळ राव ए धावून. म्हणे मी केले कर्मदारुणे, मनुष्य हत्या शु 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 शु. श्रावण म्हणे रे नृपनाथा, माझे रुद्रमाता पिता. तृष्णाकांत असती आता, त्यास करवी जलपान. मग मी सुखे सोडीन प्राण, ऐसे बोलता श्रावण. शोक करी रघुनंदन, म्हणे मी पापी अभागी. श्रावण म्हणे रे दशरथा, व्यर्थ कासाय शोक आता. जल घेऊन जाई तत्वता, तोषवी माता पिता माझे. आधी त्वा करवी जलपान, मग घडले सांगे वर्तमान. प्रथम सांगता त्यागेतील प्राण, हत्या पडेल तुझवरी. दशरथ घेऊन या जल, तात्काळ वृद्धाजवळ आला. वृद्ध म्हणती अरे बाळा, परितो नेदी उत्तर. अरे श्रावणा कान बोलसी, अरे श्रावणा कान बोलसी. राग आला का बाळा तुझसी, उदक मागतले आम्ही निसी. म्हणून रागावलासी आम्हा काय. अरे बाळा श्रावणा, जरी तू न बोलती वचना, तरी तू सेवू जीवना. तृष्णेने प्राण जाऊ नका, पाहुणे तयाचा निर्धार. मग बोलला राजेंद्र, म्हणे मी अभागी थोर. वादिला श्रावण न कळिता, ऐकुनिया नृपवचना. मूर्छा आली दोघा जना, सावध होता श्रावण गुणा. आठवणी शोक करती, वृद्धे बोलती शाप वचन. पुत्र पुत्र करिता तुझा प्राण, जाईल हा निश्चय जाण. असत्य तेही नेई सर्वदा, मग दोघे सोडिती प्राण. राये केले सर्वांचे दहन, नगरा आला परतून. वृत्त वशिष्ठा सांगतसे, ऋषपर्वा दैत्य थोर. त्यास सहाय्य गुरु शुक्र, देवांसी करिता समर. नाटोपी असुर देवांते, तेने मेघ आकर्षेले. पृथ्वीवरी वर्षण पडले, यज्ञ यागाधिक राहिले. 12 वर्षपर्यंत ऋषपर्वाशी कराया युद्ध. दशराता पाचारी देवेंद्र, तेव्हा कैकैस राघवेंद्र. स्वर्ग पुराती पातला, ऋषपर्वा पराभव पावला. तो शुक्रा पाठी लपला, शुक्र गुरु सरसावला. युद्ध कराया सत्वरी, तेने दिव्य बाण सोडिला. नृपरथाचा अंक छेदिला, रथ खाली पडता त्या वेळा. कैकई काय करीत असे, हातावरी सावरुणी. रथ धरीत असे नृपकामिने, शुक्र पराभव पाहुणी. पळता झाला सवेग, कैकईचे धारिष्टे पाहुणी. दशरथ संतोषला म्हणे, म्हणे 2 वर माग.
कामिनी अपेक्षित सती ते कैकई म्हणे प्राणपती मागे न तेव्हा असावी स्मृती. उत्तम म्हणे अयोध्यापती सत्यवचनी राजेंद्र. रायासी म्हणे बृहस्पती तुझा पुत्र होईल रमापती. शृंगीसी आणुनी पुत्र कामेष्टी याग सत्वर करावा. स्वनगरा आला दशरथ शृंगीशी आणुनी त्वरित. मग पुत्र कामेष्टी याग करीत सूर संतुष्ट झाले. अग्नी प्रगटुनी मूर्तिमंत राव करी पायस पात्र देत. त्याचे 3 भाग करुणी त्वरित तिघे राण्यांची दिदले. कैकई करातील भाग घारी अकस्मात झडपोणी नेही सत्वरी. तेव्हा कैकई पडे धरतीवरी मग दोघे काय करती अर्ध अर्ध भाग आपुला. त्यांनी कैकैती दिला यथा सांग याग सिद्धीस गेला. राव तोषला मानसी तिघी राण्या गरोधर होत्या आनंदे नृपवर. डोहळे पुरवाया जपुत्र कैकई गृही प्रवेशला. तुझ काय होतात डोहाळे रूप पुसता कैकेयी बोले. माझ्या म्हणे हाच विचार घोळे राज्य द्यावे मतपुत्रा. सापत्ना पाठवावे काननी मतपुत्र बैसवावा सिंहासनी. ऐसे ऐकता नृपचूडामणी दुःखित म्हणी झाला. मग गेला सुमित्रा सदणी डोहाळे पुसता म्हणे कामिनी. माझ्या पुत्राने निशिदिनी ज्येष्ठ सेवा करावी. राव गेला कौशल्या मंदिरी तिच्या उदरी वैकुंठ विहारी. ते नसे दिय बाणावरी रामे म्हण रंगिले. असो भरता पुत्र दीन असो भरता पूर्ण दीन. कौशल्ये पोटी रघुनंदन सुमित्रे पोटी लक्ष्मण. भरत शत्रुघ्न कैकई उदरी. वसंत ऋतू चैत्र मास शुद्ध नवमीचा शुभ दिवस. पुनर्वसू नक्षत्र विशेष मध्यग्नी राम जन्मले. जो जन्म जरा मरणरहित अनादि पुरुष त्रिगुणातीत. दुष्ट दुर्जन विनाशार्थ पृथ्वीवरी अवताराला. अहो नृपा झाले चौघे सुत आनंदली प्रजा समस्त. गुढ्या तोरणे नगरात मंगलवाद्य वाजती. हे श्रीराम जन्मकथा यथामती वर्णिली संक्षिप्त. सद्भावे वाचिता ऐकता विष्णुपद प्राप्त होय. इति श्रीराम जन्मकथा समाप्त.